यूट्यूब मंडळी कशा आहात सगळे? नक्की छान छान असं खूप छान असावा अशी आशा बाळगते. इथे माझं डेली रुटीनचं काम चालू आहे. डेली रुटीनमध्ये माझे नेहमीचे जी कामं आहेत ते करते. मला एक गोष्ट बोलायची होती, तुम्ही सगळे मला भरपूर चांगला प्रतिसाद द्यायला. थोड्या दिवसामध्ये मला एवढे सगळे सबस्क्रायबर किंवा लाईक्स कमेंट्स वगैरे करायला त्यासाठी भरपूर धन्यवाद. थँक्यू. मला छान वाटतं आणि मला ह्याच गोष्टीमुळं मला प्रोत्साहन मिळतं आहे की मी अजून व्हिडिओ बाकीच्या ब्लॉगिंगमध्ये थोडीशी इथे पंखामध्ये येतो, तर प्लीज सगळ्यांनी अवॉइड करा. माझ्या कामाकडे लक्ष द्या किंवा माझ्या ब्लॉगकडे लक्ष द्या की मी काय करते आहे, काय कसं काम वगैरे करते आहे. तर मला खूप छान वाटेल, कारण मला कसं जे स्टँड वगैरे नसल्यामुळं किंवा घरामध्ये लहान जागा असल्यामुळे मला फोन ठेवायला किंवा कॅमेरा ऑन करून कुठेतरी ठेवायला अशी जागा नसल्यामुळे मी तिथं असा एक स्टँड आहे तिथं असं ठेवून दिल्याने फोन. आणि माझी कामं वगैरे अशी असतात म्हणजे की मी लहान घर असल्यामुळं मला ऑलरेडी म्हणजे सगळं आधीच व्यवस्थित करून ठेवावं लागतं. म्हणजे कसं जर मला जर काही वस्तू म्हणजे कपडे जर काढलेच नाही किंवा मी किचन वगैरे घाण जरी केलं माझं, तर मला लगेच ते त्याच वेळेला ते क्लीन करावं लागतं. कारण लहान असल्यामुळं कसं होतं, कोणी पाहुणा वगैरे आलं की ते पटकन नजरेत येतात माझ्या त्या गोष्टी, किंवा काहीतरी कामं पडले किंवा काहीतरी राहिलेत कामं असं लगेच लक्षात येतं. त्यामुळे मला लगेच आवरावं लागतात. रात्रीची भांडी ते लावून घेतली मी. त्यानंतर इथे किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते. किचन ओटा म्हणजे कसं ऑलरेडी म्हणजे क्लीनच होता तो, पण मी तिथे सकाळी यांना टिफिन दिला होता तर त्यावेळेला थोडंसं मेस झालं होतं, म्हणून ते थोडं आपलं घाण झालं आहे म्हणून आपलं थोडं पुसून घेते. मला खालची लादी वगैरे पण पुसायची होती, मग मी त्याच्याबरोबरच आपला किचन ओटा पण क्लीन करून घेते. भाजी वगैरे सगळ्या आपल्या बाउलमध्ये काढून वगैरे घेतल्यानंतर मग भांडे वगैरे घेतलेत. आणि मी जसं सांगितलं की मला आधी सगळे कामं करून घ्यावं लागतात, त्याच्यामुळे मला कपडे काढले की पटकन आपले ते कपाटामध्ये लावून द्यावं लागतात. नाहीतर मग कसं होतं, जागा लहान असल्यामुळे मग कपडे इथे पड तिथे पड, मग ते खूप म्हणजे मेसीनेस वाटते. म्हणजे ते छान दिसत नाही घरामध्ये, घाण वाटतं घर भरपूरच आणि एकदम गजबजल्यासारखं वाटतं वेगळंच. त्यामुळे मी आधी सगळी कामं आवरून घेत असते. इथे मी झाडू वगैरे मारून घेतल्यानंतर म्हणजे माझं साधारणतः मी सकाळी उठल्यापासूनच माझं चालूच असतं कामं, तर झाडू वगैरे मारणं, हे करणं ते करणं. आणि हे नॉर्मली छोटे शॉर्ट्स आहेत ते काढून घेतलेत मी मला दाखवायसाठी की मी माझे डेली रुटीनच्या प्रमाणे माझं असं आहे म्हणून. लक्षात आलं तर कधी लक्षात जातं माझ्या. इथे मी भेंड्या घेतल्यात कापून. शिव आता स्कूलमधून येणार आहे, त्यासाठी मग मला काहीतरी बनवायचं होतं. म्हणलं काय बनवलं, तिला भेंड्याची भाजी आवडते, तर मग भेंड्या घेतल्यात मी बनवायला. आणि भेंड्या वगैरे, आणि साधारणतः माझे जर कोणी जर आधीचे ब्लॉग बघितले असतील तर त्यांना माहिती आहे किंवा मी माझ्या सगळ्या व्हेजिटेबल वगैरे मी आधीच क्लीन वगैरे करून ठेवत असते फ्रीजमध्ये. त्यामुळे मला परत त्या क्लीन करायची गरज लागत नाही. मी असं डायरेक्टली ठेवून देत नाही. त्यामुळे मला ते जरा सोपं पडतं. पटकन सकाळी जर टिफिनला जर न्यायचं असेल यांना, तर मग पटकन काढायचं, फक्त जरा कापायचं आणि लगेच साईडला ठेवून द्यायचं भाजीला काढवायला किंवा भाजी बनवायला. अशा पद्धतीने असतो माझा सकाळचा जो रुटीन असतो मॉर्निंग तोवाला. इथे मी भेंड्याची भाजी बनवली आहे बघा. इथे तुम्हाला दाखवू शकते. मी पूर्ण रेसिपी वगैरे टाकली नाही, नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे. जर नसेल माहिती तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची लिंक देईन तुम्हाला. भाकरी टाकते इथं, बनवून घेते दोघींसाठी एक भाकर. इथे भाकरीचा पूर्ण व्हिडिओ घेतला आहे मी टाकून. जर आवडत असेल कोणाला किंवा बघायचं असेल की मी भाकऱ्या कशा पद्धतीने करते. खरं तर मी सांगायला गेलं तर ना, लग्नाच्या आधी मला फक्त भाकरीच हाच एक प्रकार येत होता. त्याच्यामुळं मी भाकरीमध्ये मला कितीही भाकरी जरी सांगितल्या ना तुम्ही, तर मी एकदम आरामात आणि एकदम पटापट करून देऊ शकते. मग त्यामुळे मला त्याचं काही वाटत नाही. मला फक्त एवढीच एक गोष्ट आहे की मी त्यानंतर परत सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर परत थोडीशी घाण झाली होती, म्हणून परत एकदा पुसून घेतलं. ती मला सवयच लागलेली, म्हणजे थोडा स्वयंपाक वगैरे केला की मग ते स्वच्छ करून घ्यायचं. किचन वगैरे किंवा खालचे डबे वगैरे ठेवायचं सामान किंवा वरचं, मग ते मी प्रत्येक वेळेला म्हणजे क्लीन करत असते घर पुसताना किंवा किचन ओटा साफ करताना. मग कसं होतं, मग ते मला ना जास्त अवघड पडत नाही. म्हणजे एकदमच किचन काढायचं, एखाद्या वेळेला त्याचे डबे वगैरे काढून क्लीन करत बसायचं, अशी वेळ माझ्यावर येत नाही. मी ज्या त्या वेळेलाच आणि रोज माझं नेहमीच असतं ते काम, त्यामुळे मला ते ऐन वेळेवरती मला सोपं पडतं. जास्त दगदग होत नाही माझी कामाची. तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असेल ना, तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला ना अजिबात विसरू नका. कारण माझं कसं आहे, मी खूप म्हणजे मेहनतीने काढायचा प्रयत्न करते व्हिडिओ वगैरे. जर तुम्ही बघत असाल माझी